पाहू शकता सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये वसत संघाकडनं रोहित आणि परेशच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अतिशय मानाची सन्मानाची अशी स्पर्धा आहे आणि इथे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणास्तव इथे मात्र कुठेतरी ड्रेसिंग मध्ये काहीतरी व्यत्यय पाहायला मिळतोय मोहिली संघाच्या आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर नक्कीच डिसिप्लिन पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते आणि ती डिसिप्लिन राखताना सर्व संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सचोत गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळेल विनायक. सामना करेल तो फलंदाज रोहित. हाफ ट्रॅक होता, फटका चांगला आहे. पॉइंट अँड कव्हर रिजन मधून चेंडूला काढला, चेंडू जाईल भरघोस वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषा पार. पहिला येतोय 4 रोहितच्या बॅट मधून. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नको कारण की इन्स्पिरेशन करण्याचं काम डीजे मास्टर द्वारे देखील केलं जात आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. हॅलो फुलटॉस होता, झेलची संधी इनफिल्ड मध्ये. जीवन गोंधळे होते तिथे. काय घडतंय काय बिघडतंय. चांगलं फिल्डर म्हणून या संघामध्ये त्यांची ओळख आहे, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप. पहिल्या दिवसामध्ये कुठेतरी आपल्याला फिल्डिंग मध्ये तफावत पाहायला मिळाली होती. अनेक कॅचेस ड्रॉप झाल्या आणि तिथे मात्र त्याचं खामियाजा अनेक संघांना भुगतावा लागला. परंतु दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग पाहायला मिळाली. अनेक चांगले झेल देखील पाहायला मिळाले आणि आज पहिला झेल ड्रॉप होतोय डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून 38 सर्कल मध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोज आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विनायक. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. दस्तक पे मस्तक, पहिलासा षटकार. पाहायला मिळाला अगदी लॉंग ऑन रिझनला तो षटकार येताना पाहायला मिळाला. 6च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 11 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आता मात्र कमबॅक करण्यात आला विनायकच्या माध्यमातून. तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली. बीट करून सोडले फलंदाज परेश आला आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर होता, पाहिलं होतं. यस इट इज वाईड. लेंथ अगदी बाहेर पाहायला मिळाली होती. त्या अनुषंगाने कुठेतरी प्रॉपर लिव्ह पाहायला मिळाला परेशच्या माध्यमातून. पाहिलं होतं वाईटच्या दिशेने बॉल स्वार होत आहे आणि त्या अनुषंगाने इथे दोन्ही समांतर पंच मुकेशजी गायकर यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती. अशा पद्धतीने षटक क्रमांक 1 देखील संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 12. लॉस ऑफ विदाउट विकेट. टीम वसत संघाची फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळते. P1चं षटक होतं आणि P1च्या षटकामध्ये धावाल्या त्या 12. नक्कीच वसत आणि मोहिली हे बॅटल आपल्याला अनेकदा रंगताना पाहायला मिळतं अनेक स्पर्धांमध्ये आणि नक्कीच तिथे मात्र मी तर म्हणेन इक्वलाइज राहिला असेल बॅटल. कारण की कधी वसत संघ वरचढ ठरतो तर कधी नक्कीच मोहिली संघ त्यांच्यावर हावी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पण तो मोहिली संघाकडे देखील ते पोटेन्शियल कॅलिबर आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील ते जरूर सुरुवातीला कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाले होते, परंतु तो फॉर्म
आणि ती कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा त्यांच्या खेळीमध्ये झलकताना पाहायला मिळते. असं धावा झाल्या त्या 12 आणि 2 पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील. म्हणजे एकंदरीत धावांचा विचार करायचा झाला तर धावसंख्या धावफलकावर 14 या आकड्यावर पाहायला मिळते. जमेची बाजू विकेट न गमावता या धावा नक्कीच P1च्या षटकामध्ये लावण्यात आल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा घेऊन आल्या गोलंदाजी ट्रॅकवर हरेश. मुली संघाचा विचार करायचा झाला तर अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. विनायक असो, हरेश असो, मयूर असो आणि नक्कीच तिथे मात्र त्यांना लीडिंग करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोशन आंबारे. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल अगदी थर्ड मॅनला सीमा रेषा पार. अजून एक चौकार. चौकाराला बॅटची लिडिंग एज होती, परंतु तिथे मात्र गॅप मध्ये बॉल अगदी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फिल्डर देते आहे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षकाला विनायकने टिपलाय झेल. संपतोय फलंदाज रोहितचा खेळ. फर्स्ट मॅन डाऊन. टीम जय हनुमान वसत. केतन साठीचा हा बॉल लॉफ्ट करायचा होता. पुन्हा एकदा वारंवार नक्कीच कव्हर रिजनला निवडला जात आहे बॅटरच्या माध्यमातून आणि तिथे मात्र कुठेतरी झेलबाद झाला. हॅलो
हॅलो. असं नक्कीच पाहू शकता षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे युवराजच्या माध्यमातून आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. हाफ ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल फुल्डर पोहोचेल का हो पोहोचलाय. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल तिथे पाहायला मिळाला डीप मध्ये आणि दुसरा विकेटचं पतन. परेश बॅक टू दी पवेलियन. दुसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. परेशला परतावं लागलं डगआउटच्या आश्रयाला. एकंदरीत परेशचा विचार करायचा झाला तर 5 बॉलचा सामना करत 8 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तो परेश मात्र नक्कीच बाद होताना देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी युवराजची कारण की प्रेशर क्रिएट केला गेला होता हरेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला विनायक होता. विनायकने P1च्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्चिक केल्या. तदनंतर हरेशने कमबॅक केला 5 धावा खर्च करून. आक्रमकता त्याने सिद्ध केलेली आहे आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला त्याच्या सोबत असणारा फलंदाज आलेला आहे तो रोशन. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये प्रसादला आपण पाहत आहोत. ओहो अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब शॉट सिलेक्शन. त्याचं कारण बॉल पुढ्यात होता. जर स्ट्रेट बॅटने खेळला असता समोर तर चेंडू आणि बॅटचा कदाचित संपर्क झाला असता. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन जय बोरण्यादेव आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट हरीश इलेव्हन रुंदे. कॅप्टनने रेडीला नॉन स्ट्राकिंगला थ्रो केलेला डायरेक्ट हिट मिस झालाय. बॅकिंगला फिल्डर येतोय तोपर्यंत आपण पाहत आहोत. धाव घेण्याचा सध्या तरी फलंदाजांचा कोणताही प्रयत्न नाही. आंबिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. रुंदेचे कॅप्टन आलेले आहेत. आपण या ओव्हर नंतर लगेचच टॉस करणार आहोत.
कॅप्टन रेडी रा आपण. गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद. हो, पुन्हा स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फार चांगले बॉलिंग करतात. स्कोर ऑफ द विकेट आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे. त्या कारणास्तव बॉल पडलं आणि त्यानंतर कुठे वळतोय हे सांगणं थोडंसं कठीण आहे. चांगली बॉलिंग गोलंदाज आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय प्रसाद. आणि जर असेच बॉल येत राहिले तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक वसत संघ देखील करेल. ओहो, वन बॉल डॉट बॉल. लागोपाठचा चौथा डॉट बॉल आलेला आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय प्रसाद. इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतोय. फर्स्ट ओव्हर मध्ये आल्या होत्या जीवनच्या अगेन्स्ट 18 धावा आणि त्यानंतर 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. रोशनला बेड्या ठोकल्यात अक्षरशः त्याने आता. द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला कट करायचा होता. वेगाने बॉल टाकलाय आणि अंपायरचा सिग्नल यावेळेला येतोय तो व्हाईट बॉल. जास्त बाहेर आपल्याला पाहायला मिळालं पण चांगली बॉलिंग केलेली आहे. पॉवर प्ले सेकंड ओव्हर सुरू आहे. जबरदस्त गोलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज प्रसाद या गोलंदाजाकडून विकेटच्या शोधात आहे प्रसाद. 4 डॉट या अगोदर. लॉफ्ट केला रडार मध्ये, फील्डर डीप मध्ये. कॉमेंटेटर कर्स विकेटच्या शोधात होता आणि ती विकेट आली आहे. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. नामवंत खेळाडू आहेत जे आता अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मुकेश गायकर आहे, आमचे फार जवळचे मित्र आहेत. आणि त्याचबरोबर प्रवीणजी विषय यांनाही तुम्ही सध्या मैदानाचा आत पाहताय. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने कमबॅक केलंय. बॅकफुटला कट करायचा होता. यावेळेला आलाय तो डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये एक मात्र वाईटची धाव आली. बॅटच्या साने एकही धाव आली नाही. एक विकेट त्याने मिळवले. षटक संपन्न. 2 धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. बॉल बाकी आहेत आता 18 या मॅच मधले. आणि 18 बॉल मध्ये आई एकविरा मोहिली संघाला या मॅच मध्ये बनवायच्या आहेत त्या 6. तुला हरीश इलेवन रुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे ती जय बोरप्यादेव आंबिवली यांच्यामध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळणार आहे. मी विनंती करेन मंचावरती उपस्थित आदरणीय वामनजी आंबारे साहेबांना, जे या आमच्या मंचावरती श्रद्धांजली चषकाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूयात. मॅच नंबर 2 जय बोरप्यादेव आंबिवली वर्सेस हरीश इलेवन रुंदे. ग्रामीण फॉर्मॅट. तिसरा दिवस. प्रतीक इलेवन ओमसाई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 चा पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. ए पोलची मॅच येते तुमच्या समोर. जय बोरप्यादेव आंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध हरीश इलेवन रुंदे मध्ये. टॉस हरीश इलेवन रुंदेच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि डिसिजन थोडा वेळ त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. नाव बॅक टू द क्रिकेट वर्ल्ड. पुन्हा एकदा मैदानाच्या आत तुम्हा सर्वांचं श्रद्धांजली चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. ओ नंबर 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती आलाय धनंजय. खराब बॉलिंग. शॉट फाईन गेला. बॉल हातात आणि यावेळेला विकेट. सॉफ्ट डिसमिसल. खराब बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक करायचा होता. एज घेऊन विकेट किपरच्या हाताला लागून मागे शॉर्ट फाईन लेगने टिपलेल्या झेलने एकविरा इलेवन मोहिलीला दुसरा मोठा हादरा. युवराज बाद.
त्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी मुठभर माव्यांच्या सोबतीला वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. आज जी मंदिर, त्या मंदिरातला देव ज्यांच्यामुळे टिकून आहे तो राजा म्हणजे माझा छत्रपती. परस्त्रीच्या पदराला हात लावल्यावर भर चौकात चौरंगा करणारा तो राजा म्हणजे माझा छत्रपती. त्या राजाच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा. ओहो, वॉर्ड ऑफ शॉट, काय फटका आलाय. शफल क्रॉस क्रीजचा डेप्थ मध्ये गेलाय आणि बॉलला डीप फाईन लेगला पाठवलंय. आलाय षटकार. दिवस 350 वर्ष उलटली असली तरी राजाची प्रतिमा, त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व आजही प्रत्येकाला माहिती आहे. या स्वराज्याचे दाखले त्यांनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा चित्रपट जो 14 फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे. काय भूमिका आहे विकी कौशलची, आणि ऐतिहासिक भूमिकेमध्ये विकीला आपण बऱ्याच चित्रपटांमधून बघितलेलं आहे. जबरदस्त भूमिका. आणि या चित्रपटाचे जे निर्माते, त्यांचं नाव मला सध्या आठवत नाही, पण हॅट्स ऑफ टू यू बिकॉज ऑफ बऱ्याचशा बाईट्सद्वारे जेव्हा जेव्हा विकी कौशल त्यांच्या सोबत असायचा ते विकीला कधी विकी या नावाने त्यांनी हाक मारली नाही, बिकॉज त्यांनी आपल्या राजांची भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे ते विकीला राजे म्हणूनच हाक मारत होते. इंटरव्ह्यू मधून तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल. आणि सध्या प्रत्येक थिएटरमध्ये हाऊसफुल असलेला छावा हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या घरातील लहान मुलांना घेऊन पाहावा. कारण मराठी पाठ्यपुस्तकामध्ये इतिहासाच्या तिसरीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी, जर तुम्ही मराठी मीडियम मध्ये असाल तर तुम्हाला तिसरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला राजाचा इतिहास जरूर पाहायला मिळतो. मात्र त्याच राजांचा इतिहास जर तुम्ही चित्रपटांद्वारे बघितला, तुमच्या घरातील लहान मुलांना तो बघावयास जर नेलं तुम्ही, तर त्यांना लवकर समजेल. आणि राजांचा किमान एक गुण जरी आपण घेतला तरी आपण या स्वराज्यामध्ये जन्मान आलो याचं सार्थक होईल. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 26 धावा. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. 55 धावांना चेस करत असताना शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा खराब बॉल होता पण त्यावरती विकेट आली आहे. नशीब बलवर्तर आहे आणि सध्या गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय. त्याचं अनुमान वसतला. 1 मोर विकेट डाऊन. ऐकवीरा मोहिलीला तिसरा हादरा. छंद ऍज अ कॉमेंटेटर म्हणून या विभागामध्ये ते प्रचलित आहेत. आणि आज देखील तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. त्यांनीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सुरुवात केली. कवसला बॉल गॅप मध्ये, फिल्डर फार वेगाने, आणि त्या झाडाने आता 12व्या खेळाडूची भूमिका त्या ठिकाणी साकारली जो मैदानाचा आत आहे. स्टॉप केला बॉलला. 3 धावा मिळतात. 3 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 29. बॉल बाकी आहेत या मॅच मधले अजूनही 13, आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायच्या त्या 26. 13 बॉल 26 मॅच आहे. अजूनही हा सामना असं म्हणू शकत नाही आपण की वसतच्या बाजूने किंवा मग मोहिलीच्या बाजूने. ही मॅच सध्या तरी बॅलन्स आहे. आता जर या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅचचा मोमेंटम ऐकवीरा मोहिलीकडे. डॉट बॉल विकेट आली तर जयंतबान वसतकडे. बॅकफुटला पंच गेला. वॉट शॉट. लॉंग ऑफचा फिल्डर काय करत होता.
तो अगोदर थांबला होता, त्याला समजलं नाही, पण बॉल न थांबता गेलाय सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार धावा फलकाला 33 वरती नेतोय. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या. 22 धावांची गरज. बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 33 धावा, 55चा चेस आहे. 12 बॉल 22 ची मॅच आहे. एका बाजूला जयनवान वसत आणि साई एकवीरा मोहिली या दोन संघांना आपण पाहतोय. नयन रम्य असे क्रीडांगण आहे. पीसफुल ज्याला आपण म्हणतो, शांतता. आजूबाजूला तुम्हाला जर समालोचक थोडासा शांत राहिला तर पक्ष्यांचे आवाज येईल, जो आपल्याला फार क्वचित ऐकायला मिळतो. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 33. ड्रिंक्स ब्रेक नंतर मैदानाचा आत आपण पाहतोय 4th ओव्हर मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद आलेला आहे, ज्याने पॉवर प्लेच्या 2nd ओव्हर मध्ये फक्त वाईटची एक धाव खर्च केली होती. फ्रंट लाईन बॉलर आहे. फुल टॉस टाकला, करा बॉल गॅप मध्ये निघालाय बॉल काऊ कॉर्नरला, सीमा रेषेच्या बाहेर येत आहे 4 धावा. चौकार. जे आपण या चौकारानंतर धावसंख्या पाहूया. टोटल स्कोर सध्या 37. 18 धावांची गरज. ओहो, वेगाने टाकलाय, वेगानेच उत्तर द्यायचं होतं, पण आलाय तो डॉट बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मिरर असतो, त्याने बघितलं गोलंदाज काय टाकतोय आणि आता स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला सांगतोय तुला काय करायचंय. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, कारण क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो त्याहून कित्येक पटीने तो युक्तीने खेळला जातो. 10 बॉल 18 धावांची गरज. प्रसाद लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जज करतात. वेल जज कॅच. प्रसादचं कमबॅक. विकेट येते ती 4थी या मॅच मध्ये. बॉल बाकी 9 आणि 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे साई एकवीरा मोहिलीला. कर्जत अजयजी गायकवाड यांचा आता कोणतेही गाणं त्यांच्या मुखातून जर आलं तर ते ट्रेंडिंग आहे. त्या गाण्याची क्रेज तुम्हाला पाहायला मिळते. बिकॉज प्रत्येक कलाकाराची एक वेळ असते आणि त्या वेळेला त्या कलाकाराच्या मुखामधून जर तो गायक असेल तर त्याचे गाणे सुपरहिट होतात, जर तो कॉमेंटेटर असेल तर त्याची वेळ सुपरहिट असते. त्याला तितकंच चांगलं मानधन मिळतं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा आपल्याला आवाज ऐकायला मिळतो आणि प्रत्येकाची वेळ असते. त्या वेळेची आपल्याला प्रत्येकाला वाट पाहावी लागते, पण ती वेळ येण्यासाठी फार मेहनत करायची असते. आता विजयासाठी
ही मेहनत दोन्ही संघांची सुरू आहे. बॉल निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मिडल लेगला होता. ओ खराब फिल्डिंग, या क्षणाला केलेली खराब फिल्डिंग. बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मोहिलीला येतात नशिबाच्या 4 धावा. हा चौकार. आकाश पाटील आलाय. बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा जो महत्वपूर्ण नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला या 14 धावा 8 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. आकाश पाटीलने पहिला चौका ठोकलाय. प्रसाद आता आकाशामध्ये फ्लॅट गॅप मध्ये बॉल. काऊ कॉर्नर पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. आकाश आला आणि त्याचा बॅट मधून 2 खणखणीत चौकार. 7 बॉल 10 धावांची गरज. काम 25 नाही तर 50. 2 चौकार आलेले आहेत आणि 7 बॉल मध्ये आता 10 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच आहे. क्लोज येतो हा सामना. प्रसाद खराब बॉल. लेग स्टंपला फुल टॉस. हुक करण्यात आलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय हा महत्वपूर्ण क्षणाला मोठा षटकार. अटेम्प्ट करण्यात आला. इट इज फेअर डिलिव्हरी. 6 धावा मिळतील म्हणजे आता 4 धावांची अजूनही गरज आहे. 6 बॉल आणि 4 धावा. मागच्या 3 बॉल मध्ये आलेल्या 14 धावा विजयाच्या समीप आणतात बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मोहिलीला. बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा त्या फक्त 4. ज्या प्रसादने सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 1 विकेट 1 वाईड ची धाव दिली होती त्या प्रसादच्या अगेन्स्ट 3 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. 18 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्या. 12 बॉल 22 ची मॅच होती. 6 बॉल 4 वरती आले. क्रिकेट हेच सांगतं कॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे जो या मॅच मध्ये रंग बदलतोय. तिसऱ्या दिवसाची पहिली मॅच आणि सध्या आपण पाहतोय या मॅच मध्ये ज्या प्रसादने कमबॅक करून दिलं होतं वसतला त्याच प्रसादच्या अगेन्स्ट अटॅक मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं आणि सध्या ते फलंदाज आपल्याला आकाश पाटीलने करून दाखवलं. 6 बॉल 4. टॉपायचा बॉल हवेत. विकेट कीपर डाऊन दी बॉल. फलंदाज बाद. मॅच अजूनही बाकी आहे. 5 बॉल 4 ची गरज. पण या मॅच मध्ये आकाशने कमबॅक करून दिलं त्या आकाशकडे स्ट्राईक नाही. ही खंत असेल. दुसऱ्या बाजूने विकेट पडली. फलंदाज 2 आकाश आपल्याला पाहायला मिळाले. याच्यामधला एक आकाश जर आता पॅव्हलन कडे परतलाय. ज्या आकाशच्या बॅट मधून धावा आल्या होता तो ऑफ स्ट्राईक आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील आहे. आकाश गोंधळेची विकेट पडलेली आहे. नवीन फलंदाज जीवन मैदानाचा जो असेल स्ट्रायकिंग एंडला. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज आपण शैलेशला पाहतोय. बॉल बाकी आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 4. या धावा संख्या डिफेंड होऊ शकतात. सध्या प्रश्नचिन्ह आहे. टोला लागला बॉल मिड ऑफ कडे निघालाय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती पहिलेदा पूर्ण झाले. डबलचा कॉल दिला आकाश पाटीलने. 2 धावा
सहजरित्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 53 माफ करा. आणि आता बॉल बाकी असताना 4 धावा पाहिजे, त्या फक्त 2. क्लोज फिल्डिंग आता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. विकेट किपर लॉंग ऑफला आत बोलवतात. मिड ऑफ कडे एक फिल्डर चाललेला सध्या आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड एक फिल्डर आहे. लॉंग ऑनला आपण फिल्डर पाहतोय. काऊ कॉर्नरला फिल्डर पाहतोय. बॉल तयार. जागा बनवून हेल्दी एज आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. बॉल वळला होता, त्याने स्टॉप केला. पहिली धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर इज लेवल. विजयासाठी अजूनही 3 बॉल, 1 धावेची गरज आहे. साई एकविरा मोहिलीला. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. रुंदेचे कॅप्टन, तुमचा डिसिजन अजूनही आमच्यापर्यंत आला नाही. हर्ष 11 रुंदे. तीन बॉल आणि 1 धावेची गरज. एका दुसरा डॉट बॉल आला. विकेट आले आकाशची, तर या मॅच मध्ये वसतील नाही. मिड ऑन आत आणि बॉल डाऊन दी ग्राउंड. हा फटका, हा चौकार विजयाचा. आकाशने मागच्या 4 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले आणि 4 चौकार ठोकले आणि त्याचबरोबर एक षटकार देखील, आणि हा सामना फिनिश केला. 55 ला सक्सेसफुल चेस डाऊन करण्यात आलं. साईकवीर मोहिली कडून आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम जर्मन वसत, आपण पार्टिसिपेट केलं या स्पर्धेमध्ये, श्रद्धांजली चषकामध्ये, त्याबद्दल प्रतीक 11 ओमसाई मानिवली या संघाच्या वतीनं, या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. आणि लगेचच आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.